या चित्रपटाचा इम्पॅक्ट इतका जबरदस्त होईल असं वाटलं नव्हतं मला. ऑलमोस्ट बंद पडलेली कोकणातली थिएटर्स पुन्हा भरपूर चालायला लागली. एका कोकणातल्या थिएटरच्या तिकीट चेकरने सांगितलं की हा जर चित्रपट दिवाळीपर्यंत चालला तर आमची दिवाळी छान जाईल. आपण प्रभावळकरांच्या म्हणजे यातल्या एका प्रमुख व्यक्तिरेखेच्या लेखाचं काम करतोय. मुलाचा रोल केलास, काय नेमकं रिएक्शन होती? बाबुली आणि माधव यांचं जे नातं आहे ते लोकांच्या हृदयात बसले. मला ते खूप आवडलं की द मोस्ट इम्पॉर्टंट. वडिलांची दृष्टी अधू होते पण दशावतार पण त्यांना सोडायचं नाही. नाही. हे जे काय मुलाला दुःख आहे ते फार छान एस्टॅब्लिश केले तुम्ही आपापसात. सिद्धार्थचा फेवरेट शॉट बघताना त्याचे डोळे पाणावलेले तो हा दिलीप प्रभावळकरांच्या हातातनं मी घास खातोय. म्हणजे करताना जाणवलं नाही पण बघताना दिस इज फॉर लाईफ टाईम. खूप लकी आहे मी. म्हणजे हे अवॉर्ड आहे माझ्यासाठी किंवा आमच्या सगळ्यांसाठी. हेच अवॉर्ड, हेच सक्सेस. दिलीप काकांना मी त्या वेशात बघितलं नव्हतं बाबुलीच्या. पहिल्यांदा बाबुलीच्या वेशात बघितलं माझं झालं आयुष्यपत असं. एकतर माझं असं झालं सरप्राइझिंग. चित्रपट बघितला गेला, बरेचसे शो दिलीप सर तुम्ही देखील अटेंड केले. हो. काय म्हटले दिलीप प्रभावळकर तुला? जे आम्ही पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं ते त्याच पद्धतीने आम्ही पडद्यावर आणू शकलोय. आणि ते पडद्यावर तसंच्या तसं रिफ्लेक्ट होताना लोकही त्याला छान रिॲक्ट करतायत. तुला कोणी नाही मला कोणी नाही, खरं सांग माझ्या बिन करमेल काय, दुधावर यावी जशी गोरी गोरी साय, माझी माय माझा बाप माझी माय, माझा औशीचो घोतचो करू तरी का. नमस्कार, मी विशाल परदेशी. या शोमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, जेव्हा आपण भेटतोय तेव्हा निश्चितपणे विषय देखील खास आहे, खोल आहे आणि तो या अर्थाने खोल आहे की मराठी प्रेक्षक म्हणून आणि मराठी माणूस म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त आनंद देणारा चित्रपट समोर असला की त्याहीपेक्षा अधिक आनंद आपल्याला असं होतो की थिएटरमध्ये आठवडा त्याच्या पाठीमागे होणारं बॉक्स ऑफिसवरचं कलेक्शन, त्याचं होणारं कौतुक, या विषयाला घेऊन आपण अधिक आनंदी होतो. आणि मी तर या सगळ्यांचा मित्र म्हणून खूपच आनंदी आहे. तुम्हाला सगळ्यांकरता जोरदार टाळ्या मंडळी. आफ्टर सक्सेस आपण भेटतो. यापूर्वी दिलीप काका आणि तू आपण भेटलो होतो गणपतीच्या कालावधीमध्ये. खूप दशावतार या विषयाला घेऊन बोललो. आणि चला, दशावतारमधली यंग ब्रिगेड घेऊन तुम्ही सगळी मंडळी इथं आलेला आहात. तुमचं कौतुक आहे. कॅप्टन, खरं मी तुमच्यापासून सुरुवात केली पाहिजे पण मी असा येणार आहे प्लीज. चित्रपट मी बघितला काय, त्यामुळे पहिले तर बेर्ड्या, आम्ही ज्या पहिल्या फ्रेममध्ये तुम्हाला एक असा चॉकलेट बॉय म्हणून बघितलं होतं ना, यात आमचा पक्का भ्रमनिरास झाला. पण तेवढाच आनंद झाला की तुम्ही स्वतःची फ्रेम बाय फ्रेम एक वेगळी ओळख निर्माण करताय. काय तो एक निरडावलेला श्रीमंताचा पोरगा आहे, खासच होता तो सगळं. हो, आय थिंक ब्रीफ आणि सगळ्या गोष्टी सरांनी मला खूप क्लिअरली सांगितल्या होत्या. म्हणजे अनेक गोष्टी अशा पण सांगितल्या होत्या ज्या ते सिनेमात नाही आहे पण ते मला लक्षात ठेवण्याची गरज आहे. सो आय थिंक त्या गोष्टींमुळे ते खूप नॅचरली उतरत गेलं त्या प्रत्येक सीनमध्ये. त्यामुळे जसं आता लोक म्हणतात की पहिल्या सीनमध्येच कॅरेक्टर एस्टॅब्लिश होतं, कारण पहिल्या सीनला मला माहिती आहे मला काय करायचं होतं. की जर मला डायलॉग जरी नसेल, मला तिकडे नुसतं उभं जरी राहायचं आहे, तर तो उभा राहतो तेव्हा तो काय करतोय, त्याच्या डोक्यात काय विचार चालू आहे, हे माझ्या डोक्यात क्लिअर होतं त्यावेळेला. त्या ब्रीफमुळे, सरांनी जे समजवलं होतं कॅरेक्टरबद्दल त्याच्यामुळे. सो गोष्टी सोप्या झाल्या माझ्यासाठी खूप. आणि ते एन्व्हायरमेंट एक असं तयार झालं होतं ना तिकडे की तुम्ही बाहेर पडत नव्हता त्याच्यामधनं, तिकडेच होतो आम्ही सगळेच. सो ते खूप असं वेगळं वाटत होतं खूप सगळं. तर त्यामुळे मजा आली मला. आणि लोकांना आवडतंय, लोकल लुकची आणि सगळ्या गोष्टींची खूप खूप कौतुक करतायत. सो आय एम लव्हिंग इट. आई काय म्हणाली? आई खुश होती. आईला तर खूपच आवडली. आई आई आणि बहिणीला दोघांनाही खूप दोनदा बघितली त्यांनी फिल्म. वा, त्यांना खूप आवडली फिल्म आणि त्यांना कामही खूप आवडलं. सो ते आणि ते काही बोलले नाही ह्याचा अर्थ आवडलाय. जर आवडलं नसतं तर तोंडरून बरोबर काही त्याच्यावर टिप्पणी नाही म्हणजे उत्तम झालं. उत्तम झालं हे मला ते एक समजलेलं इतक्या वर्षात. त्यामुळे ते तसं ते तुला जमिनीवर ठेवतात. हो, खूपच जास्त जमिनीवर दात गाडतील आता. पण बरं झालं तू ह्याच्यापासून सुरुवात केली, कारण खूपच भारी काम केलं. आय एम सो हॅपी फॉर हिम. खरोखरच काय स्पिरिटनी तो आलाय. आणि चांगलं तुम्ही काम केलं तर स्क्रीन टाइम आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत नाहीत. बिलकुल. आणि होय ना, मी प्रेक्षकांचा ओरडा खाल्ला. मी याला पण म्हणालो, मला एकदा आम्ही आता रिलीज झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जातो ना,
तर एका शो नंतर एका माणसाने मला धरला, तुम्ही दिग्दर्शक ना, हा तुम्ही अभिनय बिर्डर अन्याय केलात, बर तुम्ही त्याला असा रोल दिलात, हा. तो आमचा हिरो आहे. हा तर मी म्हटलं हो सॉरी, आता झाली चूक. पण पुढच्या फिल्मला ते आता हा ती कसर काढतील हे अप्रत्यक्ष ज्या सोबतला सांगायचं. वेळेला सिलेक्शनसाठी आम्ही ऑडिशन केलं तेव्हा मी त्याला म्हणालो होतो की रोल छोटा आहे आणि पण मला वाटते की तू तो करावास. आणि ते ऍक्टर म्हणून त्याचं मोठेपणे आणि त्याचा कॉन्फिडन्स आहे की त्याला माहिती होतं की लेंथ जरी लहान असली ना तरी ही विल स्ट्राईक. 100%. आणि ते अवघड असतं करणं. आणि मला एक गोष्टीची खूप मदत काय झाली ना, मी जो सीन परफॉर्म केला होता ऑडिशन मध्ये तो सिनेमात नाही आहे तो सीन तसा की मॉन्टी चाललाय, तो ड्रिंक अँड ड्राईव्ह करतो आणि त्याला पोलिसांनी पकडलंय, अशा प्रकारचा काहीसा सीन होता. सो त्याच्यामुळे तिथे मला कॅरेक्टर ऍक्च्युली कळालं काय करायचंय. पहिल्या ऑडिशन मध्ये कळालं होतं. तो सीन नाहीये सिनेमात ऑब्व्हियसली, तो एक ऑडिशन सीन इम्प्रोव्हायझेशनचा सीन होता. बर सो तिथे मला खूप गोष्टी क्लिअर झाल्या आणि जसं सरांना भेटलो तसं मग तर ते अजून नुआन्सेस सांगितले, स्वायपिंग राईट स्वायपिंग लेफ्ट सांगितलं. मी म्हणलं बॉस हे तर करायचं मग आता हे. रोल आर नॉट स्मॉल, ऍक्टर इज स्मॉल. दिखा दिया बॉस, छोटी झलक में आपने दिखा हे दिया. सगळ्यात मोठं उदाहरण आहे. सायलन्स ऑफ द लॅम्स मध्ये अँथनी हॉपकिन्सचा 15 मिनिटाचा रोल आहे, त्याने ऑस्कर घेतलं त्यासाठी. कडक. सो आय मीन लेंथ मॅटर नाही करत. बरडे आम्ही वाजवू टाळ्या जेव्हा तुमच्या हातात बाहुली असेल. हा हा जोरदार. तो दिवस लांब नाही. हा तेव्हा तो प्रेक्षक पुन्हा यांच्याकडे येईल आणि म्हणाल मिळालं एकदाच बघा तुम्ही रोल दिला नव्हता, हा आता घेतलं का ना आमच्या माणसाने, हा म्हणणार. तर आपल्याबरोबर सिद्धार्थ मेनन आहेत, बरोबर, जे 5 वर्षापूर्वी भेटले होते, जे तसेच होते ते आताही तसेच आहेत. काही फरक नाही, काहीतरी काहीच एक नाही. मॅच्युरिटी, एक सेक्स अपील जास्त असं काहीच वाटत नाही. नाही तुम्ही जसेच्या तसे आहात म्हणजे तसेच आहात, फिट आहात असं माझं म्हणणं होतं. मी टॉम क्रूज, कियानो रिव्हज, आमिर खान, आम्ही सगळेच एकाच, अनिल कपूर, आम्ही सगळे एकाच. सॉरी मी खूपच म्हणजे जोक. नाही, पण तो माधव भावला सगळ्यात मोठं काय होतं माहितीये, दिलीप काकांबरोबर जमवणं असं म्हणण्यापेक्षा जमले, ते उत्तम जमले. हा तू अभिनेता आहेस आणि त्यामुळे आता ज्यावेळेस ते सगळं पडद्यावरती तू बघतोयस, प्रेक्षक तुला रिप्लाय करत असतील, काय म्हणजे कसं वाटतंय? नाही, खूप ओव्हरवेल्मिंग वाटतंय खरंच. म्हणजे इतकं मला अपेक्षित नव्हतं. खरं माहिती होतं की बाप आणि मुलगा हे क्रक्स आहे, अख्ख्या सिनेमाचा क्रक्स आहे. पण एवढं पर्सनली ते घेतील माधवला मला कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे अक्षरशः त्या दिवशी मी एका थिएटर व्हिजिटला गेलो होतो, तर एक भेटली आई आणि एक 4 वर्षांची ती मुलगी होती. तर ते म्हणाले की अख्ख्या प्रमोशनमध्ये ती माधवच्या प्रेमात पडली आहे आणि आत्ता तिला असं तिला तिच्यावर अन्याय झाल्यासारखं काहीतरी एक वाटतंय असं. तर ह्या गोष्टी तुम्ही प्लॅन नाही करू शकत किंवा अभिनय करताना किंवा सीन करताना तुम्ही त्याच्यावर लक्ष नाही दिलं पाहिजे. उलट मला असं वाटलं की खूप जास्त लेयर्स आहेत त्या रिलेशनशिपमध्ये. खरं तर ऑन पेपर तसं बघितलं त्याच्यापेक्षा जास्त लेयर्स आहेत हे दिलीप काकांनी पण ओळखलं होतं आणि मी पण, आणि सुबोधनी ऑब्व्हियसली ते ओळखलंच होतं. पण ज्या प्रकारचं त्यांनी फ्रीडम दिलं आम्हाला दोघांना, आणि मी आणि दिलीप काका आम्ही रिहर्सलला आम्हाला वेळ नाही मिळाला खरंच, कारण ते आजारी होते आणि 1 महिना ते रेस्ट करत होते. तर आम्ही डायरेक्ट सेटवरच भेटलो. पण सगळ्यांच्या परफॉर्मन्सेस खूप कौतुक होतं. पण असे सेट 15 दिवस वर्कशॉप केलंय असं इंडिव्हिज्युअल खूप झाली. नॉर्मली हल्ली तसं होतं ना, होतं, पण आमच्याकडे खूप जरा सगळ्यांच्या डेट्स कोणाकोणाचे त्यामुळे माझं कसं झालं, माझं सिद्धार्थ बरोबर वेगळं झालं, अभिनय बरोबर वेगळं झालं, हिच्याबरोबर वेगळं झालं, दिलीप काकांबरोबर वेगळं झालं. पण असे एकत्र सगळेजण भेटलेत असं नाही होऊ शकलं. पण आम्ही सेटवर इतका वेळ एकत्र होतो. पण त्याच्यामुळे मजा पण आली. म्हणजे आय थिंक दिलीप काका खूप प्रेझेंट असतात इमिडिएटली, आणि मी पण तसाच आहे. तर त्याच्यात काहीतरी पहिल्याच दिवशी काहीतरी एक घडत होतं, आणि पहिल्या दिवशीच मला कळत होतं की दिलीप काका पण जरा इन्सेक्युअर. पहिला दिवस खूपच अवघड, प्रत्येक सिनेमात हे असंच होतं, नॉर्मली होतं. आणि आम्ही बोललो त्याविषयी की ते मला विचार की बरोबर चाललंय ना वगैरे, आणि मी पण त्यांना हो तुमचं मला सांगा तुम्ही. तर तिथे आईस ब्रेकिंग झालं आणि दिलीप काकांकडे बघितलं ना तर आपोआप काळजी, प्रेम हे वाटतंच. म्हणजे आणि ऍक्टिंग आय फील हे एक हॅपनिंग असतं असं मला वाटतं. ते अलाव करायला लागतं. तर ते अलाव झाल्यावर जे काय होत होतं
ते सुबोध म्हणाले की नाही हे करेक्ट आपण ह्याला पकडून जाऊयात आणि सीन्स इतके सुंदर त्यांनी लिहिले होते, काय लोकेशन्स, तर अनेक ॲडिशन्स असतात. आय एम जस्ट हॅपी की ते ट्रान्सलेट झाले आणि लोक प्रचंड. कुठला असा सीन दिलीप काकाचा तुझा की जो त्या औशीचो गो ह्या गाण्यानंतर डायरेक्टली आपण कट करतो ते मला भरवतात. त्या सीनच्या वेळेला त्यांना खूप पाय दुखत होता त्यांना चिकुनगुन्यानंतर खूप स्वेलिंग होतं आणि प्रत्येक कट नंतर आम्ही स्टूल आणि मी बसवायचो त्यांना आणि त्यांना खूप त्रास होत होता पण ते बोलत नव्हते. तर तेव्हा खरंच मला प्रचंड असं होतं की लवकर आपण हा सीन संपवूया प्लीज, त्यांना खूप जास्त त्रास होतोय. आणि मग परत त्यांना बसवायला ते ऑफकोर्स कॉमेडी करतच बसत की हुई हुई वगैरे असं करूनच ते असं पण त्यांनी त्या स्पिरिटमध्ये घेतलं. पण मला प्रचंड किंवा पाण्यात जेव्हा ते पोहत होते, खूप ऊन होतो त्या दिवशी, म्हणजे अक्षरशः एक आय थिंक एक 4-5 वाजले आणि जेवणानंतर आम्ही दोघेही असे जरा हो पण ते पाण्यात पोहत होते आणि मला रागही आला की मी एवढा फिट आहे आणि मला टाका तुम्ही पाण्यात, मला माझ्यासाठी असं काहीच सीन्स नाही आहेत. बिचारे दिलीप काका असं वगैरे ते, तर दीज आर ऑल टूल्स. असं आपण प्रेप नाही करत पण या इमोशन्स त्या परफॉर्मन्स साठी म्हणून काही गोष्टी घडतात असं मला नेहमी वाटतं. आणि काय म्हणूयात अभिनयाचा एक राखणदार असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि मला असं प्रत्येक सिनेमाच्या बाबतीत अशा एक्सपिरियन्सेस आलेले आहेत, तर ह्या वेळेस अनेक अशा गोष्टी आहेत. प्रियदर्शनी इंदलकर, गेल्या वेळी 1760 मी तुम्हाला खूप वेळ दिला म्हणून बाकी आर्टिस्ट खूप नाराज झाले होते माझ्यावरती. म्हणजे मला प्रसाद गांडेकर असं म्हणाला, हा प्रियदर्शनी ना बरोबर, हा म्हणून जास्त वेळ देतोय. पण प्रेक्षकांनी निश्चितपणे असा या अर्थाने वेळ दिलाय की अरे हा कॉमेडीच्या सेटवर दिसणारी वेगवेगळी स्किट करणारी आता वेगवेगळ्या चित्रपटांमधनं फ्रेम टू फ्रेम आता तू खूप वेगवेगळ्या भूमिकांमधनं भेटतेस. काय प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत खास करून दशावतार या विषयाला घेऊन? सगळ्यात मोठी प्रतिक्रिया हीच आहे की तू कॉमेडी करतेस किंवा तू कॉमेडी जॉनराचं काहीतरी काम करतेस आयुष्यात असं कुठेच वाटलं नाही सिनेमा बघताना. बेस्ट ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी आणि महत्वाची कॉम्प्लिमेंट होती. बऱ्याच जणांनी हा माझा पहिला सिनेमा बघितला थिएटरमध्ये, आधीचे सिनेमे काय बघणं झालं नाही वगैरे जे काही, त्यामुळे खूप जण सरप्राईज झाले की ही अशी पण दिसू शकते आणि अशा मोठ्या पडद्यावरच्या भूमिकांमध्ये पण ती अशा पद्धतीने काम करू शकते. तर हे खूप सरप्रायझिंग होतं लोकांसाठी आणि त्या अनुषंगाने खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स आल्या. आणि हा आमच्या दिग्दर्शकाचा पहिला मोटिव्ह होता मला कास्ट करताना की ते आठवायला नको, मला वेगळं दाखवायचंय स्क्रीनवरती. आणि पहिल्याच भेटीत तो हे पहिलंच वाक्य म्हणलं होतं. मी मनात म्हणलं की बरं सगळे दिग्दर्शक मला हेच सांगतात पण माहित नाही काय वेगळं सांगतोय. आणि त्यात तो म्हणाला की काही म्हणजे तू जशी आहेस तसंच दाखवायचंय. म्हणजे मग काय वेगळं दिसणार तर असं. पण आता खरंच सगळ्यांच्या तोंडी असं येते की तू खूप वेगळी वाटतेयस, तू वंदना वाटतेयस, तू कोकणातली वाटतेयस. तर या सगळ्या खूप पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत आणि फार छान वाटतं. आणि ऑल्सो वंदू माधवच्या जोडीबद्दल पण खूप बोलतायत, तुमची केमिस्ट्री छान वाटतेय, नवीन जोडी मिळाली वगैरे वगैरे असं काय काय ऐकून पण खूप छान वाटतंय आणि मस्त वाटतंय. सर फटा पोस्टर निकली हिरो हिरोईन असं झालेलं आहे दशावतार नंतर. बरं आकडे म्हणजे बरोबर ना, म्हणजे 15 क्रॉस केले. ऐकतोय मी पण ऐकतोय 15 क्रॉस केले मंडळी. 15 लाख नव्हे 15 कोटी चित्रपट कोटीच्या कोटी उड्डाणं घेतोय. म्हणून मी सुरुवातीला म्हणलो ना या गोष्टीचा मराठी माणूस म्हणून, मराठी प्रेक्षक म्हणून आपल्याला आनंद असला पाहिजे. म्हणून सुबोध जे आपण पहिल्या दिवशी बोललो होतो की तू असं म्हणला होता की जर दिलीप काकाने हे स्क्रिप्ट स्वीकारलं नसतं, त्याने नाही म्हणलं असतं, तू गुंडाळून बाजूला ठेवून दिलं असतं आणि ते जर झालं असतं तर आज आपण भेटलो पण नसतो. पण असं काही असतं का ज्यावेळेस दिग्दर्शक लेखक म्हणून आपण हे लिहित असतो, हा यश मिळेल हे ठाऊक असतं पण
या आकड्यापर्यंत जाईल किंवा या आकड्याच्या पलीकडे जाऊ शकतो असंही काही विचार मी सहज म्हणून विचारतो कधी? म्हणजे याच्यात ना मी लेखक दिग्दर्शक आहे आणि मी निर्माता पण आहे एक. त्याच्यामुळे कमर्शियल याचा अँगल आणि त्याचं प्रेशर असतं. म्हणजे पहिलीच फिल्म आहे आमची, त्यामुळे निर्माता म्हणून पण पहिलीच फिल्म असल्यामुळे ते प्रेशर होतं. तू मोठ्या गॅपने करत होतास. हो, म्हणजे डिरेक्टर फर्स्ट टाइम केली मी फिल्म, याच्या आधी फिल्म डिरेक्ट केली नव्हती, तर ते प्रेशर होतं. पण मी लिहिताना किंवा दिग्दर्शित करताना आकड्यांचा विचार नाही करत. नाही, कारण की या क्षणाला माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन मी एक चांगली गोष्ट सांगू शकतोय की नाही आणि ती त्याच इम्पॅक्टने लोकांपर्यंत पोहोचते की नाही एवढंच माझ्या डोक्यात होतं. आता हे जे काय आकडे चालले आहेत किंवा काय, मी उलट मला थोडंसं त्याच्यापासून कट ऑफ करण्याचा प्रयत्न करतोय. कारण की दोन गोष्टी होतात. एकतर या आकड्यांमुळे आपण ओव्हरवेल्म होतो, हवेत पण जाऊ शकतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग परत काय होईल की मग मी आकड्यांच्या गणितात अडकून माझ्या क्राफ्टकडे दुर्लक्ष व्हायला लागेल. ती क्रिएटिव्हिटी आपण मग बाजूला ठेवत चालतो. हा, म्हणजे मला आकड्यांच्या गणितापेक्षा आत्ता माझं ते करण्यासाठी माझे पार्टनर्स आहेत जे आकड्यांची गणितं बघतायत. माझं काम आहे चांगला कॉन्टेंट प्रोड्यूस करणं. हा, तर मी कॉन्सन्ट्रेट आत्ता या घडीला एवढंच करतोय की ही गोष्टीमध्ये माझ्याकडनं काय चुका राहून गेल्या आहेत, कुठले कुठले फ्लॉज आहेत, ते फ्लॉजची लिस्ट आता मी बनवतोय, ते कसे करेक्ट करता येऊ शकले असते, किंवा OTT-ला जाताना आपण त्याच्यात काही बदल करू शकतो का, आणि पुढे करताना काय चुका टाळायच्यात. माझं आता कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर आहे. नाही, मी यासाठी तो प्रश्न विचारला. बरेच दिग्दर्शक अशा आपल्याला काही कार्यक्रमात भेटतात, आत्ता अशी लिहिली आहे 100 कोटी. नाही, मला असा कॉन्फिडन्स नसतो कधी, आणि तो नाहीये तर बरं आहे. नाही, कोणीच सांगू काही वेळेला गप्पांमध्ये येतं. तुम्ही अशी मंडळी बघितली असतील म्हणून मी साजक कुतूहल म्हणून प्रश्न नाही, विचारला. असं मला वाटत नाही कोणीच असू शकतं की जे सांगू शकतं हमखास की प्रेक्षकांच्या डोक्यात काय आहे. माझ्या हातात हे की मी एक अत्यंत प्रामाणिक आणि मनाला जी एकदम आतपर्यंत खोलपर्यंत माझ्या पटली आहे अशी गोष्ट लोकांपुढे मांडणं. बरं, जर ती प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचली तर ते प्रतिसाद देऊन तुम्हाला लाख कोटी बिटी दाखवतील, नाहीतर ते तुम्हाला घरी बसवतील. सिंपल आहे. चित्रपट बघितला गेला, बरेचसे शो दिलीप सर तुम्ही देखील अटेंड केले. हो, ज्यावेळेस ते तुझ्या शेजारी बसले तेव्हा त्यांची झालेली पहिली भेट आणि मग आत्ताचा होणारा संवाद, जेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतात, काय म्हटले दिलीप प्रभावळकर तुला? ॲक्च्युली दिलीप काका असेल किंवा मी असेल, आम्ही दोघेही आहेत ना, तसे आम्ही जरा प्रसिद्धीपासून लांब असणारे आणि जरा जास्त कॉन्शियस असणारे लोक आहोत. त्यामुळे आमच्यामध्ये प्रेक्षकांच्या प्रतिसादापेक्षा पण अजून म्हणजे ओव्हरवेल्म आहोत दोघेही. मग त्यांचं पण असं, बापरे आता मला गर्दी एकदम मला मॉब करतील आता, तर ते त्यांना या सगळ्यापासून अलूफ राहायला आवडतं. पण त्यांना एका गोष्टीचा आनंद आहे जो आम्हाला जाणवला, की जे आम्ही पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं ते त्याच पद्धतीने आम्ही पडद्यावर आणू शकलोय. आणि ते पडद्यावर तसंच्या तसं रिफ्लेक्ट होताना लोकही त्याला छान रिॲक्ट करतायत. बरोबर, याचा आनंद त्यांना कुठेतरी आहे. रिसीव्ह करतो तुम्ही जे काही दिलंय ते. ही एक रिएक्शन जी आहे ती दिलीप सरांकडनं तुझ्यापर्यंत पोहोचली. आणि हो, आणि ते आम्ही आता एकत्र काही ठिकाणी शोज बघितले, काही ठिकाणी प्रेक्षकांना भेटलो, ते खूप लाईटली घेतात असं मला लक्षात आलंय. म्हणजे ते त्यांच्या कामाच्या बाबतीत एकदम सिरियस आहेत, पण ते इतर सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये ते असे खूप सिरियसली अंगावर त्याचं प्रेशर घेत नाहीत. ते छान रिॲक्ट करतात, आमच्यामध्ये विनोद होतात, आम्ही हसतो वगैरे, आणि आम्ही ते सोडतो तिकडे आणि पुढे जातो. तर ते मला त्यांचं आवडलंय. पण असे काही तुझ्या मित्रमैत्रिणींमध्ये रिॲक्शन होते किंवा काका काकू काही असतात ना सिनियर माणसं, काय गो आम्ही हसवापसवी बघितलेलं दिलीप प्रभावळकरांचं, आणि मग कसं मग तू सेटवरती काय मग काय शिकायला मिळालं का ग तुला, काय टिप्स मिळाल्या का, म्हणजे कसं काय तुझ्याशी कसं वागले, असे काही प्रश्न होते तुला? हो, म्हणजे माझे घरचे हे ऐकूनच खुश झाले की मी दिलीप प्रभावळकरांसोबत सिनेमा करते. इथेच त्यांच्यासाठी जिंकलं होतं सगळं. बाकी पुढे सिनेमा कसा होतोय, तो किती कमवतोय, हे सगळं सेकंडरी होतं. आणि ते विचारायचे की कसे वागतायत, तुला महत्व देतायत का, तुमच्याशी बोलतायत का, त्यांनी हास्य जत्रा बघितलंय का, त्यांना माहिती आहे का वगैरे. तर त्यांनी पाहिलं नव्हतं ते. आणि शूटिंगच्या दरम्यान ते म्हणाले की सो आमचे एक फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर फणसाळकर, जे पण लेखक आहेत, चंद्रशेखर फणसाळकर, तर ते त्यांचेही डॉक्टर आहेत आणि ते मित्र आहेत. तर ते म्हणाले की अरे ती हास्यजत्रेत काम करते वगैरे असं काहीतरी त्यांना तिकडनं कळलं. तर आम्ही सेटवर जाताना एकदा ते म्हणाले की तुझं ते काय ते मला पाठव ना.
ते बरेच मी ऐकलं, ते काय बोलत असतात सगळे ते मला पाठव, मला पण बघायचंय. अरे वा, क्या बात आहे. बर, मग ते बघून आले आणि दुसऱ्या दिवशी ते म्हणाले छान आहे ग, छान करतेस तू, चांगलं आहे सर कॉमेडी टायमिंग, वा. ते खूप म्हणजे खूप अगदी सहज कौतुक करत होते ते. तर तेव्हा मला असं खूप भारी वाटलं. म्हणजे ते जितक्या सहजतेने कौतुक करत होते ते त्यांचं सगळं बॅगेज सोडून बोलत होते. म्हणजे त्यांची कारकीर्द बघायला गेली तर आपण कुठेच नाही होत, पण ते इतक्या सढळ हाताने समोरच्याला वाहवा करतात किंवा कोणालाही, म्हणजे फक्त मी असं नाही, पण पटकन ते कौतुक करतात, पटकन दाद देतात. तर तो त्यांच्यातला कलाकार म्हणून जो जिवंतपणा आहे की ते असं काही त्यांच्यात नाहीये. प्रचंड ते लाईट हार्टेड आणि खूप सहज आणि हलके आहेत व्यक्तिमत्व म्हणून. मग म्हणूनच ते अजूनही त्यांच्यात एवढी क्रिएटिव्हिटी आहे. मला वाटतं सिक्रेट आहे, हेच सिक्रेट. त्यांच्या एनर्जीचं सिक्रेट हे आहे त्यांच्या. मी त्यांना त्या दिवशी विचारलं की सुबोध म्हणून की तुम्ही ना काका इतके तुम्ही ग्लो करत असताना तुमची स्किन वगैरे वगैरे की लोक पकडतात तुम्हाला आणि मग तुमच्या मागे येतात. तर मी त्यांना विचारलं की तुमचं स्किन केअर रुटीन जरा सांगा ना. म्हटलं काय मी काहीच नाही करत मी वगैरे. तर इट्स अ इंटरनल ग्लो असं म्हणून ते ग्लो करतात ते. हो, ते अजूनही खूप असे फ्रेश दिसतात. फ्रेश आहे ते, कुठेच डाऊन झालंय असं कधीच काही वाटत नाही दिलीप काकांबद्दल. हा जो म्हणाला की ते सुबोध म्हणाले की ते सिरियसलीच घेत नाहीत काही, पण ते सिरियस असतात, पण ते कामाच्या बाबतीत प्रचंड अभ्यासू, पण अदरवाईज ते इतकं सगळं लाईट मोड मध्ये असतात. प्रसिद्धी, खूप यश किंवा अपयश या कशाने अफेक्ट न होता ते रिॲक्ट करतात ना, ते आम्हाला शिकण्यासारखं आहे. ऍब्सोल्युटली. मी मुलाखत केली, त्यांचा पॉडकास्ट केला, विचार तुला काय विचारायचं, मला ते अगदी बिंदास्त होते, काय हरकत नाही, माहिती आहे ना तुला, भाई तुला हे ठाऊक आहे ना, हा एवढंच काय तर मग विचार तू, काहीच प्रॉब्लेम नाही, इतके ते कम्फर्टेबल होते. पण आपण प्रभावळकरांच्या म्हणजे यातल्या एका प्रमुख व्यक्तिरेखेच्या लेखाचं काम करतोय हे तुला ठाऊक झालेलं होतं, पण जेव्हा ते पडद्यावरती आलं तेव्हा सिद्धार्थचा म्हणून एक चाहता वर्ग असेल, हो काय हे काय मुलाचा रोल केलास, काय नेमक्या रिॲक्शन्स होते? नाही म्हणजे एकतर माझ्या फॅमिलीकडून किंवा जे मल्याळी लोक महाराष्ट्रात राहतात त्यांना ऑफकोर्स दिलीप प्रभावळकर हे माहिती, चिमणराव आणि ह्या सगळे नाटकं सगळंच. तर त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया आहे की यू आर सो लकी की तुला दिलीप प्रभावळकर सारख्या अशा एका मोठ्या फिल्ममध्ये तुला काम करायला मिळालं आणि तुला एवढा मोठा कॅनव्हस मिळाला आणि त्याचं तू सोनं केलंस आणि ते कायम राहणार आहे. बाकी मला असं वाटतं की ओव्हरऑल लोकांनी मी खूप गॅप नंतर पण मी येतोय, तर काहीतरी अशी पण प्रतिक्रिया येते की तू इतक्या गॅप नंतर आलास पण तू दाखवलंयस की दिलीप काकांबरोबर समोर तू उभं राहू शकतोस आणि तू इम्पॅक्ट क्रिएट करू शकतोस. पण मेन मला एवढंच आहे की बाबुली आणि माधव यांचं जे नातं आहे ते लोकांच्या हृदयात बसले. मला ते खूप आवडलं दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. वडिलांची दृष्टी आदू होते पण दशावतार पण त्यांना सोडायचं नाही. हे जे काय मुलाला दुःख आहे ते फार छान एस्टॅब्लिश केले तुम्ही आपापसात. आणि एक छोटासा किस्सा आहे त्याचा की आम्ही पहिल्यांदा स्क्रीनिंग बघत होतो, आम्ही पहिल्यांदा फिल्म बघत होतो सगळे आर्टिस्ट आणि क्रू. तर तेव्हा सिद्धार्थचा फेवरेट शॉट बघताना त्याचे डोळे पाणावलेले तो हा की तो म्हणला की हा काय शॉट आहे की दिलीप प्रभावळकरांच्या हातातनं मी घास खातोय. म्हणजे करताना जाणवलं नाही पण बघताना दिस इज फॉर लाईफ टाईम. दिलीप सर, या सगळ्या चर्चेत तुम्ही केंद्रस्थानी आहात, काही शंका नाही. बघा ही यंग ब्रिगेड अगदी तुमची आठवण करते. नाही म्हणजे खूप लकी आहे मी, म्हणजे हे अवॉर्ड आहे माझ्यासाठी किंवा आमच्या सगळ्यांसाठी हेच अवॉर्ड, हेच सक्सेस. आकडे बिकडे वगैरे सगळं जाऊ दे पण हे खूप मोठं सक्सेस आहे. तुझे पण सीन आहेत ना दिलीप सरांबरोबर, तुझे पण सीन काय म्हणजे काय नॉर्मली काय गप्पा असायचे तुमच्या? ते घरची चौकशी करायची, सगळं करायचं, घरची चौकशी तर व्हायचीच, परत बाकीचे पण आमचे खूप विषय व्हायचे, काहीतरी त्यांची एक मस्ती मिस्चिफ चालू असायची, त्याच्यामध्ये मी थोडाफार सहभाग असायचा माझा. सो असं आमचं खूप चालू असायचं. पण ते खूप काळजी पण घ्यायची, नाश्ता झाला का, काय तू पळतोस, तुला लागत नाही ना, तुला हे नाही होत ना, काळजी खूप
पळापळीचे खूप सीन्स आहेत माझे त्यामध्ये. सो ते तशी काळजी पण घ्यायचे. मला आधी ॲक्च्युली जेव्हा पहिला सीन तोच सीन आहे माझा, जो पहिला सीन आहे सिनेमातला तोच शूट केला होता मी पहिला. तर मी दिलीप काका, विजय काका हे सगळे होते आणि त्यामुळे मी थोडासा त्या दिवशी घाबरलो होतो, कारण मला तिकडे सेटवर गेल्यावर कळलं की सिनेमा सिंग साऊंड आहे. मला याआधी माहितीच नव्हतं सिंग साऊंड असणार आहे, काय असणार आहे. तर माझं झालं बाबा स्क्रिप्ट आहे, पटकन ते व्यवस्थित पेन्सिल एक्सरसाइज वगैरे मी मोठाने करत होतो की बाबा क्लिअर येऊ दे, डबिंग नाही आहे. सो ते सगळं होतं. त्या दिलीप काकांना मी त्याआधी त्या वेशात बघितलं नव्हतं बाबुलीच्या. पहिल्यांदा बाबुलीच्या वेशात बघितलं, माझं झालं आयुष्यपत असं. एकतर माझं असं झालं सरप्राइझिंग पहिल्यांदा बघितलं मी त्यांना त्या वेशात. म्हणून माझं असं झालं की अरे यार आता कसं करायचं, काय करायचं, फार आपण होत नाही ना फार. म्हणजे माझ्या थॉट्समध्ये खूप मोठी सुनामी चालू होती. ती ऑब्व्हियसली माझ्या चेहऱ्यावर दिसत नव्हती, पण थॉट्समध्ये खूप मनामध्ये एक मोठी सुनामी तयार होत होती. बट फर्स्ट टेक झाला आणि तो ओके झाला. सो तिकडे मग जरा आय बिकेम ओके. आणि तिथे दिलीप काका, विजय काकांची मस्ती पण चालू होती. सो थोडं मी डिस्ट्रॅक्ट करत होतो स्वतःला, ते त्यांच्या मस्तीमध्ये स्वतःला फोर्सफुली इन करून ते काय किस्से वगैरे सांगत होते, त्यामध्ये खूप हसत होतो. सो ती एक सुनामी माझ्या मनातली कमी झाली. आणि ते दिलीप काका तुम्हाला खूप कम्फर्टेबल करतात. ते आहेत स्वतःच्या कामाबद्दल सिरियस, पण ते आवण्या आणत कधीच त्या गोष्टीचा. ते तुम्ही तुमचा कम्फर्ट पण चेक करतात आणि ते कूल असतात. इज अ चिल पर्सन सो टू से. त्यामुळे तुम्हाला पण असं थोडंसं तुम्ही डिसआर्म होता एका अर्थाने, कारण तुम्ही मनात हे घेऊन गेलेलं असतं की यार एकतर भीती आहे, पण आपल्याला ती दाखवायची नाही, आपल्याला आपलं काम चोख करायचं आहे, आपल्याला आपण दिसलो पाहिजे यांच्यासमोर. हे सगळे कॉम्पिटिटिव्ह नेचर एक ॲक्टरचा असतोच. पण ॲट द सेम टाइम जर समोरचा माणूस तो तसा डिसआर्मिंग असेल, सिनियर असून तो सिनियरिटीचा आव आणत नसेल, तर तुम्ही पण कुठेतरी असं होतात की नाही यार ते कोलॅबरेटिव्ह एफर्ट होऊन जातं. सो दिलीप काकांसोबत ते कोलॅबरेटिव्ह एफर्ट सगळ्यांचं झालं, त्यामुळे सगळ्यांच्या परफॉर्मन्सेस खूप उत्तम झाले. चला वा. जाता काही झटपट प्रश्न घेतो. यामध्ये आणखीन एक व्यक्तिरेखा आहे, ती म्हणजे कोकणातला निसर्ग. कोकणाचं आणि सुबोधचं असलेलं नातं. कोकणाने सगळंच काही दिलंय ना. म्हणजे माझ्या बालपणापासून कोकणाशी संबंध खूप घनिष्ठ, किंवा तर यातली जी लोककला आहे, यातला जो निसर्ग आहे, यातल्या ज्या रूढी परंपरा आहेत, यातली जी माणसं आहेत, माणसांची जी पात्र आहेत, हे सगळं कोकणानेच दिलंय. मुळात कोकणाने लहानपणीपासून कळत नकळत जे संस्कार केलेत ना, त्याचा सगळ्याचा अर्क या कलाकृतीत उतरलाय असं मला वाटतं. प्रियदर्शनीचं आणि कोकणाचं असलेलं नातं. दशावतारच्या निमित्ताने तयार झालं ते, आधी नव्हतं. पण मला त्याच्यानंतर बऱ्याचशा स्क्रिप्ट आता कोकणातल्याच येत आहेत, त्यामुळे बहुतेक आता हे निरंतर असेल ना. दरवर्षी एक फिल्म कोकणातली बहुतेक होते. पण खूप वेगळंच काहीतरी. आणि आम्ही जिथे शूट केलं ते युज्युअल कोकणापासून असं वेगळे सगळे लोकेशन्स होते, ते जंगलं वगैरे. तर तिकडे फक्त शांत बसलं ना तरी काहीतरी वेगळं आहे या हवेमध्ये. आणि जसं तो म्हणाला की अभिनयाचा राखणदार, तर तो होता तिथे, जो हे करून घेत होता आमच्याकडनं ही कामं, आणि सगळे टेक ओके होत होते अपसूक. तर ती गंमत आहे काहीतरी कोकणाच्या हवेमध्येच. आणि आय एम ग्लॅड की या निमित्ताने कोकण माझ्या आयुष्यात आलं. नावाला दक्षिणेतला पण मराठी रंगभूमीवरचा किंवा मराठी चित्रपटातला पडद्यावरचा चोख अभिनेता सिद्धार्थ मेनन. कोकणातलं काय आवडलं, कोकणाशी काय नातं आहे? ह्याचं उत्तर ना, मी परत मला जायचंय कोकणात, तेव्हा मला कळेल की ते नेमकं काय. कारण एक नातं आहे, पण ते मी शब्दात सांगू शकणार नाही. कारण कोकण, केरळ हे बऱ्यापैकी सिमिलर आहेत, बऱ्याच गोष्टी सिमिलर आहेत. पण काय एका सिनेमाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही एका गावाकडे किंवा एका बेल्टकडे तुम्ही अटॅच होऊन जाताना, ते नातं खूप वेगळं असतं. म्हणजे उदाहरणार्थ जूनच्या वेळेला माझं आणि आता औरंगाबादचं पण एक नातं आहे. कारण आपण जगतो, ती माती, ती माणसं, ते सगळंच आपण जगत असतो. पण जे काय आहे ते मला असं वाटतं की सिद्धार्थ असं म्हणल्यावर हां कोकण हे येईलच, आणि कोकण म्हणल्यावर सिद्धार्थ असं येऊ दे, हेच माझं नातं आहे. माझ्यातला आता कोकणी माणूस कधीच मरणार नाही, मी मेलो तरी, असं मला वाटतं. रियुनियनचे चान्सेस आहेत या सगळ्या याच्यात? काय जाणार आम्हाला प्लॅन आहे, प्लॅनिंग जायला पाहिजे, कारण खूप माणसं आहेत ज्यांनी सिनेमाला प्रचंड मदत केली स्थानिक, आणि त्या सगळ्यांनाच काही मुंबईत येता आलं नाही.
प्रीमियरच्या वेळेला. तर आमची सगळ्यांची इच्छा आहे की ऍटलिस्ट थँक्स म्हणायला त्यांना भेटलं पाहिजे सगळ्यांना परत जाऊन. म्हणजे दशावतारातल्या कलाकारांनाही तुम्ही धन्यवाद म्हणणार. हो ते तर आमचा भागच आहेत ना. म्हणजे ते दशावतारी कलाकारांमुळे आज हा दशावतार आहे. त्याच्यामुळे त्यांना तर कितीही थँक्स म्हटलं तरी कमी आहेत. पण आता आमचे मित्र आहेत बरेचसे. प्रशांत मिठबावकर आहेत, राहुल साहेब आहेत, एक समीर म्हणून आमचा मित्र आहे जो झाडावर चढून आमच्यासाठी लाईट्स लावण्यापर्यंत आम्हाला मदत करायचा, ज्याने एवढी प्रचंड डिफिकल्ट लोकेशन आमच्यासाठी इझी करून दिली. आणि हे सगळे केवळ मित्र म्हणून आमच्या बरोबर होते. म्हणजे आर्थिक गणितांसाठी नव्हते हे लोक. तर आता आमचं देणं लागतो ना की आम्ही ऍटलिस्ट आपण जाऊन थँक्यू म्हणायला पाहिजे त्यांना. तर त्यासाठी जायचंय तिकडे आता. आणि आम्हाला पण जरा परत एकदा आमची लोकेशन बघणं. म्हणणार होतो की फक्त वेकेशन साठी न जाता आपण टुरिस्ट नाही, आम्ही टुरिस्ट नाही होतो, नाही होता घरचे होते तिकडे. आम्ही तिकडचे आहोत. वा यावेळेस जंगलात हात सोडून पळायला पण आवडतं. क्या बात आहे. हा तो काय किस्सा आहे, तो काय किस्सा आहे, हा काय किस्सा आहे? हात सोडून सिनेमा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला या जोक कळेल. होय ना, तो लक्षात त्यांनी येईल. बघितला नाही, मला उगाच स्पॉइलर नाही द्यायचं. तुझं उत्तर राहिलं, तुझं कोकणाशी असलेलं नातं. सी माझे वडील कोकणातले आहेत, तर त्यामुळे ना मला त्यांचा जन्म कोकणात झाला, त्यामुळे खूप फॅमिली पण तिकडे असायची. पण लहानाचे मोठे ते गिरगावात झाले. त्यामुळे मी कधी पण जेव्हा गिरगावात जातो किंवा कोकणात जातो, मग आय फील क्लोजर टू माय फादर इन अ सेन्स. माझे बरेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या 3-4 माझे तिथे कोकणात गेलेले आहेत. मी खूप कोकण एक्सप्लोर नाही केलंय, पण मी अंजरल्यापासून कुडाळपर्यंत बऱ्यापैकी फिरलोय कोकणात. मला अजून करायचंय, मला अजून कोकणाच्या जवळ जायचंय. मला माहिती एक सोलफुल कनेक्ट आहे माझा कोकणासोबत, पण तो अजून कोकणात जाऊन अजून एक्सप्लोर करायचा आहे. सो होपफुली ते होईल आता. आणि दशावतारमुळे ते अजून तो मी जवळ गेलो कोकणाच्या. पण लहानपणीच्या सुट्ट्या, त्या घराच्या बाजूला असलेलं आंब्याचं झाड, हे सगळं खूप विविड आहे. म्हणजे ते मालगुडी डेजचं जे अॅनिमेशन असतं ना, क्या बात आहे, ते क्या तसं आहे बात आहे. डोक्यात माझ्या वा, 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 अजूनही. वा. सो तो कनेक्ट आहे माझा कोकणासोबत, तो नॉस्टॅल्जी आहे. बर, जाता जाता थोडक्यात सिद्धार्थ आणि प्रियदर्शिनीला मित्र म्हणून काय सल्ला द्यायचा आहे? सल्ला? हा अहो मी खूप लहान आहे त्यांच्याहून, मी त्यांना प्लीज मला मोठं करू नकोस. हा काहीतरी असतं ना, ते पण तुला सल्ला देणार आहेत. काय सल्ला द्यायचा आहे? काय सल्ला देणार मी त्यांना, ते इतके अकम्प्लिश आणि चांगले आहेत. मी हेच सल्ला देईन की पुढे जो कुठला सिनेमा तुम्ही कराल त्यात मला पण तुम्ही एक माझं पण नाव पुढे सुचवा, त्या असा माझा सल्ला आहे तुम्हाला. सो प्लीज, म्हणजे चांगलं ठरेल तुमच्यासाठी. नाही, माझं आणि अभिनयचं एक बोलणं झालंय, आम्हाला एकत्र एक सिनेमा झालाच पाहिजे. हा होय ना. वा वा. बरं, सिद्धार्थला प्रियदर्शिनीला काय सल्ला द्यायचा? आणि अभिनयाला पण. अभिनयाला पण. नाही, मी काय देणार सल्ला, किती सॉर्टेड मुलगा आहे, इतका सेक्युअर नट आहे. ही सिक्युरिटी अशीच राहू दे अशी मी प्रार्थना करतो. स्वतःला चॅलेंज करायला अजून ऑपॉर्च्युनिटीज येऊ देत ह्याला. आणि मला असं वाटतं की ते हे दोघांनी, त्यांना माहिती आहे ते काय आहेत. आणि मला असं वाटतं की स्वप्न बघा, खूप स्वप्नरंजन करा, त्याला लिमिट्स ठेवू नका. माझं खरं काम हे स्वप्नरंजन करणं हेच आहे. मध्ये मग मी सिनेमे करतो हेच आहे. तर ड्रीम बिग आणि हॅव फेथ. आणि आपण एकत्र जे काय आता करणार आहोत आम्ही पुढे, हे आपल्या हातात आहे मराठी इंडस्ट्री. तर आपण चांगल्या एनर्जी आणि चांगल्या स्पिरिटनी जाऊया, हेच मी सांगेन. हे माहिती आहे त्यांना. प्रियाला मी सांगेन की जरा कमी स्वतःला हे काम कर, म्हणजे दगदग कमी कर स्वतःच्या आयुष्यात, हे मी नक्कीच सांगेन. ही जी ब्युटी आहे ते राखून ठेवायचंय तुला. राखून ठेवायचंय तुला. गालावरच्या खळ्या आणि सगळं जे कुणच. हो 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 हो. जेव्हा तिची एंट्री होते सिनेमात, जे ग्लो आहे ते ग्लो राहू देत. बरं, गुरुमाता काय द्या तुम्ही सल्ला? गुरुमाता सल्ला मी सांगते, पण त्याचबरोबर मी याही गोष्टी सांगेन ज्या गोष्टींनी मला इन्स्पायर केलं या थ्रू आउट जर्नीमध्ये. अभिनयाला सल्ला हाच आहे की त्याच्यात अशी भूक आहे वेगळं करायची, तर ती तशीच राहू देत. आणि ज्या ट्रॅकवर तो आत्ता चाललाय मेंटली ॲक्टर म्हणून, त्याची जी जर्नी आहे ती बघण्यासाठी मी फार उत्सुक आहे. आणि मी त्याला असं खूप
गोष्टी सांगितल्या फिल्म बघून की मला तुझं हे खूप आवडलं, मला तुझी ही मोमेंट खूप आवडली, हे कसलं भारी केलंयस वगैरे वगैरे. तर असं दर फिल्म नंतर आय एम होपिंग की अशा अनेक गोष्टी मला सापडत राहतील तुझ्या कामात. आणि सिद्धार्थला असं सांगेन की प्लीज डान्स मोर, वी मिस दॅट. आणि प्लीज सिंग मोर. तुझं त्याच्यात खूप छान गातो तो. त्याने डिझनीचं ब्रॉडवे म्युझिकल केलं, तो अलादीन होता. आणि तो नाचत नाचत गायलाय म्युझिकल मध्ये वगैरे. तर ते सगळं अल्लादीन चालू कर परत. डिझनीचे खूप शेअर्स विकत घेतो. मग मीच सुरू चला काही कोटी इथे वळवले. गाणं गायचंय, पण शेवटचा प्रश्न, व्हॉट नेक्स्ट? मग आता मी विचार नाही केलाय काय करणार आहे पुढे, पण आता जबाबदारी खूप वाढली आहे. कारण ना या चित्रपटाचा इम्पॅक्ट इतका जबरदस्त होईल असं वाटलं नव्हतं मला. पण काही जी आत्ताची उदाहरणं मी किंवा काही जे अनुभव ऐकतोय, जसं कोकणातल्या एका ऑलमोस्ट बंद पडलेली कोकणातली थिएटर्स पुन्हा भरपूर चालायला लागली, किंवा एका कोकणातल्या थिएटरच्या तिकीट चेकरने सांगितलं की हा जर चित्रपट दिवाळीपर्यंत चालला तर आमची दिवाळी छान जाईल. वा. तर आता ना या सगळ्याचं ना प्रचंड एक इमोशनल प्रेशर किंवा इमोशनल कनेक्शन कुठेतरी माझ्याशी आहे. आणि आपण चित्रपट करताना, गोष्ट सादर करताना हा विचार नाही करत की त्याचा लोकांवर किती वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होत असेल. म्हणजे कुठली बातमी ऐकू येते की आमच्या गावातल्या जमिनी आता आम्ही अशा बाहेरच्यांना देणार नाही, आमची जंगलं जपू, इथपासून ते एखाद्या माणसाने हे म्हणणं की माझी दिवाळी चांगली जाईल. आता या सगळ्याचं जे इमोशनल प्रेशर आहे ना, यातनं मला बाहेर पडायला जरा वेळ लागेल. आणि ते जेव्हा मी बाहेर पडेन त्यावेळेला मी विचार करेन जास्त गांभीर्याने की मी असं काय पुढचं घेऊन येऊ जे लोकांना बघून असं वाटेल की नाही हा तोच माणूस आहे ज्याने दशावतार केला होता आणि ह्याने याच्यातनं स्वतःच्या चुकांपासून शिकून काहीतरी अजून बेटर केलंय. तर त्याच्यामुळे मी इतक्यात ठरवलं नाही मी काय करणार आहे, पण गांभीर्याने बघेन जास्त. बिलकुल. या यशाचा सगळ्यांनी उपभोग घ्या, त्याचा आनंद साजरा करा आणि तो गाण्याबंद झाला पाहिजे जाता जाता. काय गाऊ मी जरा वेगळं. औशीचं गो मधलं तो शेवटचा आहे ते मी प्रयत्न करतो, जर चुकलं तर ते करून मी परत. हा कसं ओढ तुझी रे गोड किती, ना चिंता ना वाटे भीती, तुला कोणी नाय मला कोणी नाय, खरं सांग माझ्या बिन करमेल काय, दुधावर यावी जशी गोरी गोरी साय, माझी माय माझा बाप माझी माय, माझा औशीचो घोतचो करू तरी काय, हे माझो बाप औशीचो घो माझो बाप सगळ्यांचा बाप सगळ्यांसाठी पुन्हा टाळ्या आणि शुभेच्छा. भेटूयात पुन्हा पुढल्या वेगळ्या भूमिकांमधनं. तुम्ही असेच भेटत राहा. मी कायम शेवट इंटरव्ह्यूचा करताना हाच म्हणतो की हाच काय तो माझ्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने असणारा स्वार्थ आहे की तुम्ही सगळे खास आहात आणि तुम्ही या अर्थाने खास आहात की तुमच्यावरती जबाबदारी आमचं मनोरंजन करण्याची आणि ती जबाबदारी कायम पार पडत राहा. यासाठी गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद आजच्या या संवादाबद्दल. थँक्यू. या छानशा संवादानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.